कोल्हापूरमध्ये टॅक्स जास्त जातो। महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये कोल्हापूरकरांचा सिंहाचा वाटा आहे। मग कोल्हापूरमध्ये 100 कोटीचे रस्ते आले ते सुद्धा व्यवस्थित नाही आहेत। मला वाटते 50 कोटी मुख्यमंत्र्यांनी द्यावेत आणि त्यांचा एक माणूस पाठवावा खड्डे भरलेत का नाही बघायला। मला वाटते सरकारची आर्थिक परिस्थिती किती अडचणीची आहे हे आता उभ्या महाराष्ट्राला या ठिकाणी कळलेलं आहे। आणि जो वारसा हे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते तो वारसा पुसण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे। 2018 सालापासून आम्ही ब्रँड कोल्हापूरच्या ब्रँड खाली किंवा एका व्यासपीठाखाली कोल्हापुरातले जे विविध क्षेत्रातले मान्यवर आहेत ज्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केलेली आहे त्यांचा आम्ही सत्कार करतो आणि हा सत्काराचा पाहुणा सुद्धा हा कोल्हापुरातलाच असतो। म्हणजे भूषण गगराणी साहेब होते, ज्ञानेश्वर मुळेजी होते, विकास खारगे होते, हेमंत निंबाळकरजी होते, सुनील निमयजी पाहुणे होते। यावर्षीचे पाहुणे आमचे यशवंत थोरात साहेब नाबार्डचे माजी अध्यक्ष हे पाहुणे होते आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी एक सूचना केली की उद्या या उदयोन्मुख खेळाडू असतील, कला असेल, या सगळ्या क्षेत्रातल्या मुलांना कायमस्वरूपी काही मदत करता येईल का आणि म्हणून ब्रँड कोल्हापूरचा एक फाउंडेशन तयार करा अशी त्यांनी सूचना केली। फक्त त्यांनी सूचना केली नाही तर पहिलं पाऊल टाकून 1 लाख रुपये स्वतःकडून देण्याची भूमिका घेतली आणि मग अनेक लोकांनी याला निधी देण्याचं काम केलं। आता ही सर्व कमिटी जी ब्रँड कोल्हापूरची ती एकत्र बसतील आणि हा उपक्रम कोल्हापुरातल्या खेळाडूंसाठी असेल किंवा विविध क्षेत्रातल्या कलाकारांना मदत करण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पडेल असं मला वाटतं। साहेब, दिवाळी सुरू आहे, या पाठीमागे कोणी सामान्यांना मिळालेलं नाही, कुठेतरी सरकार पुन्हा अडचणीत आहे असं मला वाटते सरकारची आर्थिक परिस्थिती किती अडचणीची आहे हे आता उभ्या महाराष्ट्राला या ठिकाणी कळलेलं आहे आणि जो वारसा हे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते तो वारसा पुसण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि हे फक्त निवडणुकीपुरतं होतं हे आता लोकांना लक्षात आले। तुम्ही सांगितलं की प्रत्येक शहरात काहीतरी उणीव असते, कोल्हापूरला नावं ठेवण्यापेक्षा आपलं कोल्हापूरचं चांगलंही न्यायालयात धाव घेतली नाही आणि कोल्हापूरकरांनी धाव घेतली नाही। आम्ही काल सातत्यानं बोलतोय की कोल्हापूरमध्ये टॅक्स जास्त जातो। महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये कोल्हापूरकरांचा सिंहाचा वाटा आहे। मग कोल्हापूरमध्ये 100 कोटीचे रस्ते आले ते सुद्धा व्यवस्थित नाही आहेत आणि म्हणून खड्डे भरण्यासाठी किमान एक 50 कोटी रुपये तातडीनं शासनानं द्यावेत अशी आमची शासनाकडे मागणी असते। ते 100 कोटीतलं काय झालेलं आहे, परत 50 कोटी असून त्यामध्ये नाही, मला वाटते 50 कोटी मुख्यमंत्र्यांनी द्यावेत आणि त्यांचा एक माणूस पाठवावा खड्डे भरलेत का नाही बघायला। कारण की इथं काय होते आता सगळ्या कोल्हापूरला माहित आहे। संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये 36,000 दुबार बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना। तसेच तुम्हाला तुमचे घर, जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील। आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे। मोबाईल नंबर 96 65 63 39 70। विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।